श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 57वा दशमस्कंध। व्रजातल्या गोपी अशाच कृष्णमय झाल्या होत्या, त्यामुळे त्या गोरस विकतानाही दूध घ्या, दही घ्या, लोणी घ्या असे न म्हणता गोविंद गोपाळ घ्या म्हणत। कृष्ण नामाशी त्या गोपी अशा समरस झाल्या होत्या। आपण तर देवपूजा करताना सुद्धा कोणती भाजी करायची म्हणतो किंवा इतर संसारिक गोष्टीबद्दल सूचना देत राहतो। फार तल्लीन होऊन पूजापाठ करू लागलो तरी पूजा साहित्य मागण्यासाठी गर्दा करत असतो। त्या मौन व्रतात तर हातात असलेल्या वस्तू एकमेकांवर आपटून क्षोभ निर्माण करीत असतो। आपण परमार्थातही प्रपंच करतो, गोपींनी मात्र प्रपंचात परमार्थ केला। प्रपंच करा, पण विधात्याने रचलेल्या माया नाटकात आपल्या वाट्याला आलेली भूमिका आहे। मूळ व्यक्ती आपण कुणी वेगळेच आहो। आताची भूमिका फक्त उत्तम वठवावी, भूमिकेत अडकून पडू नये। त्या अनुषंगाने येणारी सुखदुःखे, मान अपमान, हर्ष खेद हे सगळे भावभावनांचे कल्लोळ त्या पात्राचे आहेत। ही कोणतीही भूमिका उत्तम साकारणारा केवळ मीच भगवंतांनी निवडला आहे। प्रत्यक्षात मी तो नव्हेच, मी म्हणजे परमात्म्याचा दूत, परमात्म्याचा अंश आहे। हे जाणले की सर्व भावभावनांकडे त्रयस्थाप्रमाणे पाहता येते। मी आत्मा, अंशीचा अंश, पाण्यातल्या कमलपत्राप्रमाणे विशुद्ध, निर्लिप्त राहू शकतो। बालकृष्णाच्या लीला केवळ हा संसारपट उलगडून दाखवणारे आहेत। प्रसंग त्यानेच निर्माण केले आहेत, प्रसंगाशी दोन हात त्यानेच केले आहेत। प्रसंगही तोच आहे आणि समाधानही तोच आहे। उपनिषदांमध्ये एष सर्वेश्वर, एष सर्वज्ञ, एषो नार्यामिष योनिहि, सर्वस्य प्रभवाप्ययौ हि भूतानाम। ह्या मांडुक्योपनिषदात सर्व काही उत्पत्ती, स्थिती, लय, प्रलय हे एकाच ठिकाणी घडतात असे म्हटले आहे। तेव्हा आपण त्यावर आपल्या बुद्धिमताचा प्रक्षेप करणे अनुचित आहे। गोपींना हे ज्ञान होते काय, नव्हते काय, आपल्या दृष्टीने दोन्हीही प्रश्नच आहेत। पण गोपी भक्त आहेत, भूमिका करणारे विभक्त असतात। म्हणून भक्ती करा, परमेश्वर तुमचाच आहे, किंबहुना तुम्हीच आहेत। कृष्ण बलराम आपल्या सवंगड्यासह खेळ खेळत कधीकधी कुणाच्याही घरी जाऊन गायींची बछडे सोडून देत। दूध काढण्याची वेळ नसतानाही वासरे सोडल्यामुळे दुधाच्या वेळी गायी दूध देत नसत। शिवाय घरात शिंक्यावर टांगून ठेवलेले दूध, दही, लोणी गुपचूप खाऊन टाकीत, आपल्या सवंगड्यांनाही वाटून टाकीत। अंधारात लपून ठेवले तरी हा जिथे जाईल तिथे प्रकाशच पडतो। रत्नांचा प्रकाश पडतो की रत्नावरच याचा प्रकाश पडतो कोण जाणे, पण याला सगळेच माहीत असते। याच्यापासून काही लपून कसे राहत नाही ग, अशी तक्रार गोपींनी केली की यशोदा मनोमन हसत राही, तिला रागवता येतच नसे। कृष्णाच्या गोंडस चेहऱ्याकडे पाहिले की तिचे देहभानच हरपून जाई। एकदा बलराम, कृष्ण व सवंगडी खेळत होते। खेळता खेळता सर्वजण यशोदेकडे येऊन म्हणाले, माते, कृष्णाने माती खाल्ली। यशोदेतील मातृसत्ता जागी झाली। तिने कृष्णाचे हात धरून खडसावून विचारले, काय रे लबाडा, तू माती खाल्लीस? खरे तर बाळकृष्णाच्या खोड्यांची कितीतरी गाऱ्हाणी तिच्याकडे आली होती आणि कधीच त्या तक्रारीत तथ्य आढळले। तिच्याकडे आली होती आणि कधीच त्या तक्रारीत तथ्य आढळले नाही। म्हणून तर तिने कृष्णाचे दोन्ही हात घट्ट पकडून तक्रारदारांना दिलासा दिला आणि स्वतःला खात्री असल्यामुळे लबाडा म्हणून रागातील लटकेपणाही दाखवला। नाहीतरी आईचा बाळावरचा राग हा क्रोध नसतोच, तो अनुराग असतो। मातेने विचारले, कृष्णांनी उत्तर दिले, आई, मी नाही माती खाल्ली, हे सर्वजण खोटारडे आहेत। यशोदा म्हणाली, ठीक आहे, खाल्ली नाहीस ना माती, मग तोंड आ कर। आता कृष्णाने उघडलेल्या तोंडासारखे तोंड आ करून पाहत बसण्याची यशोदेवर पाळी आली। त्याच्या श्रीमुखात सगळे विश्व, समुद्र, पृथ्वी, आकाश, पाताळ, सूर्य, चंद्र, तारे, सारे ब्रह्मांड दिसू लागले। त्यात गोकुळ आणि त्या गोकुळात ती स्वतःला एका यशोदेलाही पाहिले। यशोदा दिग्मूढ झाली। थोड्याच वेळात तिने मनोमन शरणागती पत्करली। या सर्व ब्रह्मांडाचे पालनकर्ते, जगताचे सर्व असलेल्या परमेश्वराचे आश्रयस्थान, माता म्हणून माझे अंक आहेत, माझी कुशी आहे, असा पुत्रभाव जागृत होताच भगवंतांनी तोंड मिटले। आरोप करणाऱ्यांची तोंडे तर केव्हाच मिटली होती।